किरकोळ कारणावरून कुटुंबावरच गोळीबार झाल्याच्या घटनेने कराड शहरासह परिसर हादरला आहे। सैदापूर येथील होली फॅमिली स्कूलच्या मागील बाजूस ओम कॉलनीतील अक्षरा रेसिडेन्सीत गोळीबाराची घटना घडली। या गोळीबारात सोसायटीच्या अध्यक्षांसह 10 वर्षाची मुलगी गंभीर जखमी आहे। हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। घरात एका गावठी पिस्तूलसह 16 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत। गोळीबार करणारा हल्लेखोर कराड तालुक्यातील तळबीड गावचा असून सध्या तो सैदापूर येथे राहतो। पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। रात्री 8:30च्या सुमारास आरोपी घरी आला। त्याने त्याची दुचाकी रस्त्याला आडवी लावली होती। सोसायटीचे अध्यक्ष तिथून जात होते। त्याने आरोपीला दुचाकी बाजूला लावा असे सांगितले। त्यावरून त्यांच्यात वाद झाला। याचा राग मनात धरून तो तिथून गेला। अर्ध्या तासात तो पुन्हा आरोपी सोसायटी अध्यक्षांच्या घरी गेला। मला तुमच्याशी बोलायचे आहे असे त्यांनी सांगितले। जेवण करून आलो, आत बसा असे म्हटले, मात्र त्यांनी बसण्यास नकार दिला। ते जेवत असतानाच घरात घुसलेल्या काळेने थेट फायरिंग चालू केली। गावठी कट्ट्यातून त्याने केलेल्या फायरिंगमध्ये घोलप यांच्या चेहऱ्याला गोळी लागली आहे। यावेळी तिथे त्यांची लहान मुलगी आली होती, तिलाही गोळ्या लागल्या आहेत। फायरिंगमुळे मोठा आवाज झाला। यानंतर घोलप कुटुंबियांनी आरडाओरड सुरू केली। त्यामुळे घटनास्थळी लोक जमले। काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळी पोहोचल्या पोलिसांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात पाठवले। यानंतर घटनेची माहिती घेतली। पोलिसांनी पिस्तूल ताब्यात घेतले। त्यासोबत 16 जिवंत काडतुसे देखील पोलिसांना घरात मिळाली आहेत। संशयित आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील होईल अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.